तर मनमाड महामार्गावरून सुजय विखे पाटील यांनी निलेश लंकेंवर निशाणा साधलेला आहे। तुमच्या उपोषणामुळे मनमाड नगर मार्गही सुटायला हवा होता असं सुजय विखे म्हणतायत। उपोषण करून मत मिळवणाऱ्यांना महामार्ग कधी होणार ते विचारा असं सुजय विखे म्हणतायत। तर मी एकच वर्ष झालं खासदार तरी केंद्रीय मंत्र्यांना भेटून ठेकेदार बदलायला लावले असं निलेश लंकेंनी प्रत्युत्तर दिलंय। मनमाड नगर मार्गाचं काम माझ्याच काळात सुरू झालं आणि माझ्याच काळात पूर्ण होणार असंही लंकेंनी म्हटलंय। ज्यांनी त्यासाठी उपोषण केलं आणि उपोषण करून ज्यांनी त्याच्यावर मतं मिळवले याचं उत्तर ते योग्य देतील असं माझं व्यक्तिशः मत आहे। मी लोकांना सत्य सांगत होतो, पण तेव्हा काही ठराविक लोकांनी आभास निर्माण केला की नगर पातळी माझ्या उपोषणामुळे सुटलं, तर मग तुमच्या उपोषणामुळे तर नगर मनमाड पण सुटला पाहिजे होता। मग मी जेव्हा लोकांना वास्तविकता सांगायचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला नाही। तर आज माझा पराभव झालेला आहे। जे आश्वासन देऊन निवडून आलेले आहेत ही त्यांची नैतिक जबाबदारी की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं। त्यांचं उत्तर आल्यानंतर मी उत्तर देईन। मी आदरणीय गडकरी साहेबांना तर पहिला ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायला लावलं, त्याला त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं। नंतर दुसरा ठेकेदार आला, तो ठेकेदाराचा टेक्निकल पॉइंट निघाल्यानंतर त्याचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट डिझॉल्व झालं, प्रॉब्लेम आला। नंतर परत तिसरं टेंडर करायला लावलं, तिसरं टेंडर केल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी त्याला अडचणी निर्माण झाल्या, पण आता ते काम बऱ्यापैकी काम चालू आहे। हे काम माझ्याच काळात सुरुवात झाली आणि माझ्याच काळात हे काम पूर्ण होणार आहे।